गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सात्संगतजी प्रेमाने बोलूया. धननिरंकारजी. सात्संगत माणसाचा जसा जसा विकास होत गेला तसा तसा माणसाने या सृष्टीचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या प्रयत्नातूनच सर्व शक्तिमान ईश्वर व त्याची कृपा साधण्यासाठी भक्ती मार्गाचा उदय झाला. सात्संगत आपले प्राचीन ऋषीमुनी व महापुरुषांनी या भक्ती मार्गाची शिकवण जगाला दिली. कालांतराने स्थळ, काळ, भाषा, प्रांत याप्रमाणेच भक्तीच्या पद्धतीतही भिन्नता येऊ लागली. वर्तमान बुद्धिप्रामाण्य युगात अनेक धर्म, संप्रदाय, पंथ असून त्यामध्ये भक्तीबाबत मतभिन्नता दिसून येते. सात्संगत एवढेच नाही तर कोणाची भक्ती दिवसा तर कोणाची रात्रीची इष्ट मानली जाते. कोणाला भक्तीसाठी पूर्व दिशा योग्य तर कोणाला पश्चिम दिशा योग्य वाटते. अशा प्रकारे परमेश्वर एक ही भावना सर्वसामान्य असून मनुष्य अनेक भक्ती मार्गामध्ये विभागला गेला आहे. अशा वेळी जर सर्वांसाठी समान अशी भक्तीची पद्धत साधता आली तर ती निश्चितच हिताची ठरेल. संतजनांनो, ज्याप्रमाणे मनुष्य जन्माच्या सार्थकतेसाठी भक्ती अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे दैनंदिन जीवन जगण्यासाठी कष्ट आणि कमाई याची देखील आवश्यकता आहे. सात्संगत कृत कमाई न करता दुसऱ्यावर अवलंबून राहून भक्ती करणं ही भक्ती नसून समाजावर एक ओझा आहे. सात्संगत जीवनाच्या सार्थकतेसाठी भक्ती आणि कृत कमाई या दोघांची गरज आहे. त्यांचा मेळ असणं हिताचं आहे. आपण व्यवहारामध्ये कित्येक व्यक्ती अशा पाहतो की ज्यांचा कदाचित भक्ती मार्गाशी विशेष संबंध सुद्धा नाही. त्यांच्या जीवनात रूढी परंपरागत आचरल्या जाणाऱ्या भक्तीला तितकेसे स्थान देखील नाही. पण ते ज्या क्षेत्रात कार्यरत असतील त्यात प्रामाणिकपणा असेल, सचोटी असेल, निष्ठा असेल, त्यांचे जीवन स्वच्छ व समाधानी असेल तर या वर्क इज ऑर शिप या न्यायाने ते मनुष्य मात्राची प्रामाणिकपणे सेवा करून भक्तीचीच कमाई करतात असे म्हणणे काय आपल्याला वावगे ठरणार नाही. सात्संगत ही भक्तीची मर्यादा प्रामाणिकपणा, सचोटी आचरण्यासाठी कोणताही धर्म, संप्रदाय, पंथ आड येत नाही. उलट अशा व्यक्ती ज्या धर्म संप्रदायाशी संबंधित असतील त्यांची शान उंचावल्याशिवाय राहणार नाही. सात्संगत त्याच्या उलट अनेक धार्मिक विधीचे परंपरागत नित्यनियमाने पालन करणारी व्यक्ती नित्य व्यवहारामध्ये प्रामाणिक नसेल, स्वार्थ, लोभ, लालसा यांच्या पायी भरपूर धन दौलत मिळेल त्या मार्गाने कमवत असेल व त्यामधून दान, पुण्य यासारखे अनेक उपक्रम राबवित असेल तरी त्या भक्तीला भक्ती म्हणता येणार नाही. सात्संगत अशा व्यक्तीला सदैव तणावाखाली चिंताग्रस्त राहावं लागेल. त्याला शांती, समाधान, स्थैर्य आयुष्यात कधीच मिळणार नाही. प्रसंगी त्याला कठोर शिक्षा तसेच कारावासही भोगावा लागेल. सात्संगत आज सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार हा अधिक प्रमाणात वाढला आहे. मग ते शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र, वैद्यकीय, सामाजिक किंवा राजकीय कोणतेही क्षेत्र असो. अशा भ्रष्टाचारी लोकांना नेहमीच भ्रष्टाचाराच्या पापातून मुक्त होण्यासाठी नव्या नव्या पंथांची तसेच साधू महात्म्यांची कृपेची, आशीर्वादाची जास्त गरज भासते. सात्संगत असे प्रकार रोजच्या जीवनात सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात्संगत येथे एका गोष्टीकडे अगदी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात आहे. ती गोष्ट म्हणजे आपण काटे पेरले आहेत व फुलाची अपेक्षा करत आहोत, पण ते कधीच शक्य होणार नाही. आज माणसाचे जीवन उद्ध्वस्त करणारा महारोग म्हणजे सर्वत्र पसरलेला हा भ्रष्टाचार आहे. त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी स्वच्छ, प्रामाणिक,
सचोटीचे कर्म आचरण्याची गरज आहे. मी स्वच्छ शुद्ध कर्म करणारा हा अभिमानही अशांतीचे कारण बनू शकेल. त्याच्यासाठी मी कर्ता नसून कर्ता केवळ तू म्हणजे ईश्वर आहे अशी मान्यता करून स्वच्छ पारदर्शक प्रामाणिक जीवन जगण्यासाठी प्रत्येक कार्यालाच भक्तिरूप देऊन आपले जीवन सार्थक करूया. सात्संगत, आपण जे काय आपल्या दैनंदिन जीवनात करतो ते सर्व परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. खाणं, बोलणं, चालणं, विचार करणं हे ईश्वराच्या नावाने केलं व ईश्वराला अर्पण केलं तर ती आपली कर्मरूप भक्तीच आहे. संतजनांनो, कर्मरूप भक्ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व कृती म्हणजेच शरीर, वाणी, मन, इंद्रिय सर्व काही परमेश्वराला समर्पित करणं आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता परमेश्वराची सेवा करणं ही आहे कर्मरूप भक्ती. सात्संगत, फळाची अपेक्षा करणं म्हणजे बंधन आहे आणि ईश्वराला समर्पण होणं म्हणजे मुक्ती आहे. संतजनांनो, आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक काम हे ईश्वराची सेवा आहे असं मानलं तर ते काम आपल्याला कधीच साधं वाटणार नाही. उलट ते आध्यात्मिक साधना बनतात. संतजनांनो, आपण जे काही काम करतोय, जे काही कार्य करतोय हे सृष्टीच्या कल्याणासाठी करत आहे या भावनेने जर कर्म केलं तर ते सर्वात उच्च स्तरावरील आपले कर्म आहे आणि त्यामुळे सृष्टीचीही उन्नती होते. संतजनांनो, कोणतेही काम, कोणतेही कार्य करत असताना ते काम अगदी निष्काम भावनेने करा. ईश्वराला अर्पण करून करा आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता करा. मग बघा, जीवन अगदी पवित्र होतं आणि सहजपणे परमेश्वराशी जोडलं जातं आणि याला खरी कर्मरूप भक्ती म्हणलं जातं. सात्संगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.